हेलो एवरीबॉडी, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल अँड इट इज़ माय बर्थडे. तो सब लोग कमेंट में हैप्पी बर्थडे या फिर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लिख दो. बट दिस वीडियो इज नॉट अबाउट माय बर्थडे, इट इज़ अबाउट गोइंग ऑन अ राइड. सो लेट्स गो. उंदीर नाही, गाडी थोडी गरम करायची ना स्टार्टिंगला. दिस वॉज लाईक अ बिग डील फॉर मी, कारण माझी मम्मी इतक्या लवकर या राईडसाठी हा बोलत नव्हती. बिकॉज शी हॅज ट्रस्ट इश्यूज की मला ही गाडी नीट चालवता येत नाही. अँड ऑल्सो तिच्यासाठी गाडीवरती बसणं थोडं कठीण आहे, कारण की गाडीची हाईट जास्त आहे. तो इवन दो हे सर्व फॅक्टर्स असूनसुद्धा जेव्हा कसं कसं करून ही राईड पॉसिबल झाली, आय वॉज व्हेरी हॅपी. खोलो खोलो दरवाजे पर्दे करो किनारे, खूटे से बंदी है हवा, मिल के छुड़ाओ सारे. नॉट द बेस्ट पार्ट, बट वी नीड टू वेट ताकि धीरे धीरे अच्छा पार्ट आए रोड का एंड वी गेट टू एंजॉय द व्यू. नॉट कंप्लेनिंग अबाउट द रोड, बट इट्स अबाउट द एस्थेटिक्स. सो या, पेशेंस इज द की. क्यों इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू, ओ दुनिया सजी आई थिंक द वेट इज ओवर. धीरे धीरे करके अच्छा रास्ता आ रहा है. सो या, लेट्स गो गाइस. तू धूप है झम से बिखर, तू है नदी ओ बेखबर, बह चल कहीं उड़ चल कहीं, दिल खुश जहां तेरी तो मंजिल है वही. Okay, so this was not just like a normal trip for me or a picnic for me. I mean, I enjoy spending time with my mom. I genuinely enjoy it. But it was also about saying I love you to my mother. I know it can get a little complicated or tough to say it out loud with the words, but it is not necessary कि you always say it out loud. Sometimes you can use your actions to say it, you know. So this trip was my way of saying I love you to my mother, and I was enjoying every second of this picnic. बड़े अच्छे लगते हैं क्या? ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम. बड़े अच्छे लगते हैं ये धरती, ये नदियाँ, ये रहना और तुम. Touch wood that me and my mom share a very great emotional bond, and even though that is there, sometimes it is not possible to talk about few things in the day-to-day life because everyone is just very busy. But it is very important to have that conversation with your parents. So I hope you guys take out time and talk with your parents about the things you want to talk, the emotional talk you want to do with them, because I just did that and it was heart touching. आपल्या दोघांची सगळ्यात हॅपी मेमरी कुठली आहे तुझी? मेमरी सांगू का? तुम्ही मला जेव्हा बघ साडी घेतलेलीस, ती पप्पाला घड्याळ घेतलेलंस 31st टायमाला ना, तो खूप छान होता. म्हणजे मी खुश होती तेव्हा, अशी जाऊन खुश होती. ओके. का म्हणजे मला तुम्ही गिफ्ट एवढं चांगलं असं दिलतं. पहिली दिलती साडी, पण ती कशी तू खुश नव्हतास ना तेव्हा. ते मला समजलेलं. फक्त मला नंतर केव्हा आनंद झाला जेव्हा तू पण खुश होतास. का मम्मीला मी एवढी भारीची साडी घेतली ते. दुसरा प्रश्न, जेव्हा मी तुला झालतो तेव्हा 1 वर्ष कसा गेलता तुझा? 1 वर्ष जेव्हा मी तुला झालतो, जन्माला आलतो तेव्हा? माझा हम्म. माझा गेलता चांगला, पण थोडं टेन्शन, तुला सांभाळायचं.
फक्त एवढंच का मला चिंता असायची तुझी, टेन्शन असायचं, हम्म. काळजी असायची का सतत मीच सांभाळायची तुला. जी तुला म्हणजे मी तुझ्यासाठी केलेली सर्वात चांगली गोष्ट कुठली आहे? माझे व्हिडिओ जे बनवत असते खूप छान असतात, जे मला खूप आवडतात, ते माझ्यासाठी चांगल्याच आहेत. आता चांगलं करण्यासाठी तुला अजून भरपूर आयुष्य पडले माझ्यासाठी. बरोबर. तू माझ्यासाठी म्हणजे आता मी एकुलताच एक आहे तुला, बरोबर? तर तू माझ्यासाठी असं काय विश करते की माझ्या मुलाचं असं व्हावं किंवा तसं व्हावं? एक असतं ना की आपण आपल्या मुलासाठी काहीतरी एक आपल्या मनात असतं, इच्छा असते की काय व्हावं तसं. नाही, तुला काहीच नाही वाटत, काहीच नाही व्हावं माझं? काहीच नाही व्हावं असं नाही. हम्म, मी काहीच विचार नाही करत सिद्धेश, खरं हम्म. सांगते तुझ्याबद्दल. हम्म, जे होईल ते चांगलं होईल. हम्म. पुढे जाऊन तुझं जे होईल ते चांगलं होईल. फक्त आपण मनातनं चांगला विचार करायचा, जो मी आहे मी करते. मी कधी विचार नव्हता केला का माझं लग्न होईल किंवा मला मुलगा होईल हम्म, किंवा माझं एवढं पुढे सुखात, पुढे मी जे सुख नाही बघितले आई बापाकडे ते मला भेटेल. हम्म. मी जो विचार नव्हता केला ते मला भेटले. तसंच मी तुझ्या बाबतीत पण विचार करते का नाही करायचा विचार काय, म्हणजे असं आहे आपोआप का, भेटतं. विचार नाही करायचा, जे येईल ते चांगलं होतं, चांगलं होतं. तुझे सब है पता है ना माँ, तुझे सब है पता मेरी माँ. खरोखर खूप छान वाटलं आज इथं आलो. थोडंसं असतं ना डोकं थोडं डिस्टर्ब असतं, तेव्हा बरं वाटतं बाहेर आल्यावर. बरोबर. जागा पण छान एकदम. जागा छान आहे, परत वातावरण छान आहे. तर आजची अशी एक व्हिडिओ होती ज्याच्यामध्ये मी आणि मम्मी बाईकवरती फर्स्ट टाइम मला वाटतं एवढं लांब आलो असेल ना, तर एक एवढी लॉंग राईड नव्हती, बट तरी पण एक काइंड ऑफ लॉंग ड्राईव्ह होती. माझ्यासाठी तो हा, तुझ्यासाठी. कारण की मम्मी गाडी घेतल्यापासून कधीच अशी इतकी गाडीवरती कम्फर्टेबली बसली नाही, किंवा माझ्यावर मम्मीने इतका ट्रस्ट नाही केला की मम्मी लांब येईल माझ्यासोबत फिरायला. तर आज असं फर्स्ट टाइम होतं की जिथे टायमिंग झालं, कामं सर्व कशी तरी उरकली मम्मीनी आणि टाइम काढून आम्ही लांब आलो आणि बरोबर इतका सुंदर सनसेट पण बघायला भेटला, जो अजून पण खूपच प्रिटी दिसतोय त्या साईडला. तर या दॅट वॉज इट फॉर दिस व्हिडिओ. बाय बाय. काय बोलायचं? काय तू हात वगैरे काय जोडते? जेवायला आलते काही लोक घरी? काय नाही बाबा, माझ्या पोऱ्याला लाईक करा, शेअर करा. पोऱ्याला लाईक करा, सगळ्यांनी पोऱ्याला लाईक करा. व्हिडिओ काय पोऱ्याला लाईक करा भाई. ठीक आहे, थांब. हा तुझं आयडीचं नाव काय? सिद्धेश पाटील. हा, अरे बाप रे, सुरुवातच इथून आहे भाई. आयडीचं नाव काय? युट्यूब चॅनल आहे सिद्धेशचं, सिद्धेश पाटील तिथंच म्हणून. बघतायत ती लोक, सर्व बघतायत कुठे? युट्यूबलाच हा, बघतायत. मग तेच, त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. येस. अजून बस. बस. चला, बाय बाय. बाय बाय. Hold up. Another thing that I want to tell you guys is that we have completed 1 year on YouTube. I know it was very inconsistent year, but yet we completed it. So yeah, 2024, 7 January, my first video of Himachal Pradesh. And this year I wanted my first video of this year to be with my mother. So this was the video. I hope you guys enjoyed it. Thank you. Bye bye.